नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनालीज फॅशन वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सुंदर अशी पफ स्लीव्ह डिझाईन. तर त्याच्यासाठी बघा इथे मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे आणि जो ब्लाउज पीसमध्ये लेस आलेली होती ती इथे मी साईडला काढून घेतलेली आहे. तर इथे बघा तुम्हाला मी दाखवण्यासाठी इथं बाहीची कटिंग करून घेतलेली आहे, कारण डायरेक्ट बऱ्याच जणांना डायरेक्ट पफ स्लीव्ह कटिंग करता येत नाही. त्याच्यासाठी मी इथं बघा अस्तरची बाही एक कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे कशी कट करायची. तर इथे बघा आपल्या बाहीची उंची आहे 10 इंच, तर इथे 11 इंचाची मी बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 9.5 इंच. दंडगेर आहे आपला 5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे मी इथं बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. तर बाही कटिंग करताना आपल्याला आता ही 11 इंचाची आपली मेन बाही आहे. तर ती आपल्याला वरचा जो पफसाठी लागणारा कपडा आहे तो किती घ्यायचा, बॉर्डर किती असल्यावर काय मेजरमेंट घ्यायचं, ते सगळं डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर इथे बघा मी इथं 4 फोल्डमध्ये हा कपडा घेतलेला आहे, कारण दोन्ही बाही आपल्या एकत्रच कट करून होतील. तर तो घेतलेला आहे 16 इंचचा. त्याच्यासाठी इथे बघा आता ही जी मेन आपली अस्तरची बाही आहे ती घेतलेली आहे. तर अगोदर आपल्याला लेस मोजायची आहे किती इंचाची आहे. तर इथे बघा लेस आहे आपली 2 इंचाची. मग खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंच मार्किंग करायचं आहे, कारण 2 इंच आपली तयार आहे. पण खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच इथं बघा फोल्ड करण्यासाठी जाणार आहे, त्याच्यामुळे 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. तर सेमी इकडच्या साईडला पण 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि ते एक सरळ लाईन आखून घ्यायची. आता त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडला मोजायचं की आपला किती कपडा शिल्लक राहिलेला आहे. तर इथे बघा 8.5 इंच वरचा आपला कपडा शिल्लक राहिलेला आहे. आता त्याच्यात तुम्ही अर्धा इंच किंवा 1 इंच प्लस करू शकता. जर म्हणजे तुम्हाला जास्त थोडासा पफ हवा असेल तर 1 इंच करायचं आणि नॉर्मली हवा असेल तर अर्धा इंच केलं तरीही चालेल. मी इथं अर्धा इंच प्लस करून घेतलेला आहे. तर इथे बघा 9 इंचाचा मी इथं कपडा कट करून घेतलेला आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण पफ स्लीव्हज बनवतो त्याच्यावेळेस एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आपल्याला जमत नाही, की चुन्या नेमक्या टाकायच्या कुठून. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला सांगणार आहे मस्त. तर इथे बघा कॅप हाईट मी घेतलेली आहे 3.5 इंच आणि तिथं मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर इथे बघा जे आपण मेन बाही कट केलेली आहे ना, ती ठेवायची आणि मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आणि तिथं एक मार्किंग करून घ्यायची. आता आपण जिथं 1.5 इंच घेतलेलं आहे तिथूनच आपल्याला प्लेट टाकायला चालू करायचे आहेत. आणि तुम्ही ही जी पद्धत आहे ती सर्व पफ स्लीव्हसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे आपण जेव्हा आपण चुन्या देतो ना त्यावेळेस कमी जास्त होत नाहीत. नाहीतर मग आपण चुन्या दिल्याच्या नंतर परत आपल्याला मुंड्यात जोडताना बाही कमी पडते. मग नंतर आपल्याला परत प्लेट्स खोलाव्या लागतात. तर या पद्धतीने तुम्ही सर्व पफ स्लीव्हची बाहीची कटिंग करा. तुम्हाला अजिबात बाही कमी पडणार नाही. तर इथे बघा जिथं आपण 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथून एक सरळ लाईन आखून घेतली आणि तिथपर्यंत बाहीचा शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर 2 कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला समजते की आपल्याला इथूनच चुन्या द्यायच्या आहेत. तर वरच्या साईडला पण मी कट मारला आणि खालच्या साईडला पण. त्याच्यानंतर इथे बघा मी बाही जी आहे ती कट करून घेतली आणि इथे बघा हा जो डबल फोल्ड कपडा होता तो मी इथं कट करून घेते आणि दोन्ही बाही पण एकत्रच इथं मी कट करून घेतलेले आहेत. तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एका बाहीची पूर्ण शिलाई दाखवणार आहे. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला आपण जो कट मारला होता तिथून अशा छोट्या-छोट्या प्लेट द्यायला चालू करायचं आहे. आणि पफ स्लीव्हसाठी जास्त मोठ्या पण चुन्या द्यायच्या नाहीत. छोट्या-छोट्या चुन्या द्यायच्या, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि पफ पण खूप छान येतो. त्याच्यामुळे अशा छोट्या-छोट्या आपल्याला इथं चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. आणि चुन्या देताना शक्यतो एकसारख्याच द्यायच्या, म्हणजे खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असं दिसतं. तर इथे बघा इथं सगळ्या चुन्या आपण एकसारख्या अशा देऊन घेऊया आणि चुन्या इथपर्यंत द्यायच्या, जे दुसऱ्या साईडला आपण कट मारला होता ना तिथपर्यंत आपल्याला अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. आणि चुन्या दिल्याच्या नंतर पण आपल्याला चेक करायचंय की दोन्हीकडे सारखाच कपडा राहिलेला आहे का. जर थोडाफार कमी जास्त असेल तर तिथं आपण 1-2 चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. तिथे बघा वरच्या साईडला आता आपल्या चुन्या टाकून झाल्या. आता आपण खालच्या साईडला पण चुन्या टाकूया. तर खालच्या साईडला पण चुन्या टाकताना आपण कट मारलेला होता तिथूनच आपल्याला चुन्या द्यायला चालू करायच्या आहेत आणि एकदम जवळ-जवळ अशा चुन्या द्यायच्या खालच्या साईडला, अशा लांब जास्त द्यायच्या नाहीत. तर दोन्ही साईडला आपण कट मारले होते तिथपर्यंतच आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. तर इथे बघा हा आहे आपला कट, इथपर्यंत आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत.
तर चुन्या देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साईडला पण सेम तसंच चेक करायचं आहे. दोन्हीकडे कमी जास्त आहे का? तर जर एखाद्या साईडला जर जास्त असेल तर तिथं 1-2 प्लेट टाकून आपण इथं चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी दुसऱ्या साईडला थोडंसं जास्त होत होता, तर तिथे मी 1 प्लेट टाकून घेतली. तर आता दोन्ही साईडला आपला सेम कपडा झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला लेस जोडायची आहे. तर लेस जोडायच्या अगोदर काय करायचं, आपण बाहीचा पण मध्य काढायचा आहे आणि लेसचा पण मध्य काढायचा. म्हणजे ज्यावेळेस आपण दोन्ही ह्याचा मध्य काढून आपण लेस जोडतो ना, त्याच्यावेळेस आपल्या चुन्या ज्या आहेत त्या अजिबात कमी पडत नाहीत. आणि आपण चुन्या दिलेल्या परफेक्ट आहेत का नाही ते पण सगळ्यात अगोदर चेक करायचं. त्याच्यासाठी इथे बघा जे मी अस्तरची बाही कटिंग केलेली आहे ती घेतली आणि बघितलं बरोबर आहे का? तर इथं कमी असेल तर तुम्ही एखाद चुनी खोलू शकता, जास्त असेल तर तुम्ही इथं एखाद चुनी देऊ शकता. त्याच्यानंतर इथे बघा मी लेस घेतलेली आहे आणि लेस पण आपल्याला बरोबर मधोमध करून कट करून घ्यायची म्हणजे दोन्ही पार्टला आपली सेम लेस राहते. त्याच्यानंतर इथे बघा आता आपण अशा प्रकारे इथं लेस जोडणार आहोत. त्याच्या अगोदर आपण दोन्हीचं पण मध्य काढून घेऊया. तर लेस अशी फोल्ड करून घ्यायची आणि चॉकने एक निशाण मारायचं इथं आणि त्याचप्रमाणे इथं बाहीला पण असं बरोबर पकडून त्याचा मध्य काढायचा आणि इथं चॉकने निशाण मारून घ्यायचं. तर इथे बघा त्याच्यानंतर बाही सरळ ठेवायची आणि दोन्ही निशाण एकावर एक ठेवून अर्धा इंच आपल्याला जी बाही आहे ती आतल्या साईडला सोडायची आणि नंतर आपल्याला इथं शिलाई मारायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचप्रमाणे करायचं आहे. तर इथे बघा कपडा अर्धा इंच आतमध्ये टाकून त्याच्यावर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि तुम्हाला इथं लेसला जर आतल्या साईडने अस्तर लावायचं असेल तर हे तुम्ही अस्तर लावू शकता. आणि इथं मी फक्त अस्तरची बाही आहे ती तुम्हाला समजण्यासाठी कटिंग करून घेतलेली आहे. इथं पफ स्लीव्हला शक्यतो आपण ज्या अशा ऑर्गेन्झामध्ये किंवा या पातळ कपड्यामधल्या ज्या बाह्या असतात त्याला आपण अस्तर लावत नाहीत. नवीन शिकणारे आहेत किंवा ज्यांना डायरेक्ट फुगाबाही जमत नाही त्यांनी अशी बाहीची पेपरची बाही कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर सेम हीच पद्धत फॉलो करून जर तुम्ही पफ स्लीव्ह जर बनवली ना अगदी सुंदर आणि परफेक्ट अशी येते. तर इथे बघू शकता खूप सुंदर अशी इथं फुगाबाई आपली बनवून तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता खूप सुंदर असा पूर्ण ब्लाउज इथं बनवून आपला रेडी झालेला आहे. पुढे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि हा आहे 34 साइजचा ब्लाउज. तर इथे बघा पाठीमागे आपण वी नेक दिलेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.